भारत सरकार प्रयत्न करतं. भारत सरकार म्हणतोय ते मोदींचं सरकार आहे किंवा UPA सरकार आहे असं म्हणणं अयोग्य आहे. 2009ला या राणा आणि हेडली विरुद्ध NIAनं पहिली FIR लॉन्च केली. 2009 साली NIAनं पहिली FIR लॉन्च केली राणा आणि हेडली विरुद्ध. त्यानंतर NIAचं एक पथक हे शिकागोला जाऊन अमेरिकेत जाऊन राणाची आणि हेडलीची चौकशी करून आलेलं. तेव्हापासून ही प्रक्रिया सुरू आहे. 2012 साली विदेश मंत्री सलमान खुर्शीद त्यावेळेचे 2012 साली विदेश मंत्री सलमान खुर्शीद आणि तेव्हाचे आपले विदेश सचिव जे होते त्यांनी अमेरिकेत जाऊन राणाच्या भारतात पाठवण्यासंदर्भात अमेरिकन सरकारशी हिलरी क्लिंटन यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या ज्या सेक्रेटरी होत्या परराष्ट्र खात्याच्या तेव्हा त्या प्रमुख होत्या त्यांच्याशी चर्चा केली. ही एक निरंतर चाललेली प्रक्रिया आहे. याच्यामध्ये मी भारत सरकार म्हणतो, आम्ही भारत सरकार म्हणतो, कोणताही पक्ष नाही. क्रेडिट घ्यायला आणले का तुम्ही? मग तसं जाहीर करा. मग त्याचे पुतळे उभारा आणि खाली बसून फोटो काढा भाजपवाल्यांना म्हणावं. या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि तुम्ही क्रेडिट कुठलं घेताय? मग तुम्ही पुलवामाचं क्रेडिट घ्या. कुलभूषण जाधवला तुम्ही अद्याप सोडवू शकलेला नाही त्याचे क्रेडिट घ्या. एक एक्स रिटायर्ड नेव्ही ऑफिसर जो पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये अनेक वर्ष खितपत पडलेला आहे, मग घुसून आतमध्ये घुसा आणि त्यांना घेऊन या ना. राजनाथ सिंग वगैरे लोक म्हणतात ना भारतीय जनता पक्ष घुस कर लेके आएंगे, घुस कर मारेंगे. मग कुलभूषण जाधव यांना घेऊन या, नीरव मोदी यांना घेऊन या, मेहुल चोक्सीला घेऊन या. आज आपण सामना वाचला असेल त्यात म्हटलं आहे क्रेडिट कसलं घेताय तुम्ही? दहशतवादाचं. काही गोष्टी तुम्ही सोडून द्या.